नाना पटोलेंसह हजारोंच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज। आज गुरुवारी काँग्रेस भवन येथून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या सभेनंतर काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार उत्तम प्रकाश कंधारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शहर पवार गटाचे नेते बहिराम काका साठे आदी मान्यवर उपस्थित होते। 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी कुमारी प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला। आज गुरुवारी सकाळी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचंड घोषणाबाजीनंतर जाहीर सभा घेण्यात आली। शामिल झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। या गरमीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशीलकुमार शिंदे हे इंजिन आहेत, आता ते प्रणितीताईंनाच इंजिनमध्ये बसवणार। मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे घटक पक्ष आहेत भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे। ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत, कारण का 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही। त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता, आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे। तिथे शेतकरी मरतोय, तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत, तिथे पाणी नाही। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली, त्यामुळे हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। भर उन्हात निघालेल्या रॅलीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले आहे।